का म्हणता बे पोट्टे हो तर कशी आहे सर्व मजेत आणा तर स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर भाऊ आपल्या अड्ड्यावर गेलो तर दुकान लावलं मस्तपैकी नाही. इकडं आलं होतं पाणी, बरं झालं तिरपाल लावून ठेवलं होतं, बरं झालं टेबल वेबला हातरून नाही ठेवलं ना. इकडं स्प्रिंग पोटॅटोचा मसाला बनवला होता एकदम जबरदस्तमध्ये. आणि प्युअर माल राहते आपलं जेवढं प्युअर ऑइल, प्युअर आलू छिलून ठेवलं होतं मस्तपैकी नाही. हे वय आलूचे छिलके आणि आलू होते भाऊ आपल्या जेवढं काजूवाले एकदम चकाचकमध्ये रोजचे प्युअर माल ना. हवे टोमॅटो सॉस, हवे तंदुरी सॉस आणि हेवे मेवनीस आणि हेवे अगरबत्ती. आपली अगरबत्ती लावली मस्तपैकी आणि हेवाय बॉटला, पाण्याच्या बॉटला पण आहे आपल्या जेवढं अवेलेबल. मग काय मी बी रेडी आहे मस्तपैकी. तुम्ही या पटापटा आणि तुम्ही देतो मग स्प्रिंग पोटॅटो ना फ्रेंच फ्राईज एकदम जबरदस्तमध्ये. मग काय आपली दुकान रेडी केली एक नंबर. मग भाऊ थोडीशी रात्र होऊन गेली होती, म्हणलं झालं थोडीशी भूक लागून गेली तर 20 रुपयाचे साईल जेवढून पकोडे घेतलं, एक नंबर लागत होते गरम गरम. मग सोबती आला भूमेश बाईनं घेतले होते का मोमोज घेतले होते, पनीर मोमोज दाबले एकदम गरम गरममध्ये. मग 10:30चा टायमिंग झाला होता. आपली दुकान बंद केली आणि साला बरोबर बंद करायच्या वेळेस पाणी आलं. साला आपतच आहे म्हणलं, बरोबर बंद करायच्या टायमाला आला म्हणलं तू म्हणलं. मग कसं आहे आपल्याला बहुत जोराची भूक लागली होती ना. आज होती नागपंचमी, मालपाणी बनलाच असं म्हणलं तर घरी बनला होता मालपाणी एक नंबरपैकी. आलू चण्याची भाजी होती, कढी होती, वडे होते, भजे होते, गोळपोरी होती, पोरी गोळवाली आणि सुवारी होती एक नंबरपैकी. आणि आता जबरदस्तमध्ये खातो मी, तुम्ही बी या खावाले मस्तपैकी दाबून खातो. हा का जबरदस्त लागून राहिली. आता भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा फटाफट.